निबोधत। है अपनी अनमोल धरोहर, योग से सब सुख पाओ। योग हरेगा रोग तुम्हारे, योग को तुम अपनाओ। आओ योग को तुम अपनाओ, जीवन खुशहाल बनाओ, जीवन खुशहाल बनाओ। आओ योग को सब अपनाओ। बुद्धि निरोगी काया, योग से इसको करो संभालो। कैंसर जैसे घातक रोगों से तुम मुक्ति पालो। योग करो कसरत कर लो तो बढ़ता नहीं मोटापा। दीर्घायु होता है मानव, कभी न आए बुढ़ापा। आओ योग को तुम अपनाओ, जीवन खुशहाल बनाओ, जीवन खुशहाल बनाओ। आओ योग को सब अपनाओ। नमस्कार सर्वांना, सुप्रभात. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी कोकण विभागाच्या वतीने 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 16 दिवसीय योग सत्रात सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वात आधी त्या ईश्वराला वंदन करूयात. त्यासाठी त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेने आपण सुरुवात करूयात. मान, पाठ, डोके सरळ, डोळे अलगद मिटलेले. प्रार्थना. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हजार मित्रांपेक्षा एक चांगले पुस्तक अधिक जवळचे असते, हे आपण जाणून आहोतच. ते आपले मौलिक साथ देत असतात. स्वामीजी म्हणतात, प्रत्येक कर्माचा उगम चिंतनातून, विचारातून होत असतो. म्हणूनच आपला मेंदू उच्च विचारांनी, सर्वोच्च आदर्शांनी भरून टाकला पाहिजे. हे आपण घडावे असे वाटत असेल तर चांगले साहित्य नजरेतून गेले पाहिजे, याची जाण विवेकानंद केंद्र आपल्याला करून देत आहे. केंद्राच्या संपर्कात आपण एकदा आलो की केंद्राच्या कार्याची खरी कल्पना आपल्याला येत जाते. तेव्हा जरूर सर्वजण विवेकानंद केंद्राच्या विविध उपक्रमांमध्ये सामील होऊयात आणि स्वामीजींचे स्वप्न साकारण्याचा आपण सर्वांनी नक्कीच प्रयत्न करूया. प्राणायामाला सुरुवात झालेली आहे. नियमित सराव केलात तर सर्व शारीरिक आणि मानसिक व्याधींवर नक्कीच आपण मात करू शकतो. चला तर मग, सब तयार. श्वसन क्रिया ही आपल्या शरीरातील खूप महत्त्वाची क्रिया आहे, पण आपण ही क्रिया जाणीवपूर्वक करत नाही आणि त्यामुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढत नाही. आता या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याची जाणीव नक्कीच झाली असेल. आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य आणि आपल्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण योग्य राखणं खूप महत्त्वाचे आहे आणि त्याच दृष्टीने आपण जर श्वसनाचे व्यायाम केले तर नक्कीच आपली श्वसनसंस्था निरोगी आणि बळकट राहील. श्वसनाच्या व्यायामांमध्ये श्वसनाच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या स्नायूंना विशिष्ट प्रकारे ताण दिला जातो. तसेच हे सर्व व्यायाम श्वास व उच्छ्वास या क्रियांवर आधारित असल्याने श्वासोच्छ्वासाची जाणीव अधिकाधिक विकसित होत जाते. श्वास दीर्घ होण्यास या व्यायामांचा खूप उपयोग होतो. चला तर मग श्वसनाच्या व्यायामाला
सुरुवात करूया. पहिला व्यायाम आपण बघूया. घोटा ताण श्वसन, अँकल स्ट्रेच ब्रीदिंग. प्रथम आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. सरळ ताठ उभे राहा. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात मांड्यांवर ठेवा, डोळे उघडे. आता हळूहळू श्वास घेत दोन्ही हात समोरच्या बाजूने वर उचलत डोक्यापर्यंत न्या आणि त्याचबरोबर पायांच्या टाचाही वर उचला. संपूर्ण शरीराला ताण देत शरीर पायांच्या चवड्यांवर तोलून धरा. दंड कानाला चिकटलेले, कोपर ताठ राहतील असे हात ठेवा. त्यानंतर हळूहळू श्वास सोडत दोन्ही हात आणि पायांच्या टाचा खाली आणा. विश्रांती. हे पूर्ण एक आवर्तन झाले. अशाच प्रकारे आपण 3 आवर्तने करणार आहोत. पण त्याआधी याचे फायदे बघूया. संपूर्ण शरीराला पायापासून डोक्यापर्यंत चांगला ताण मिळतो. छातीच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. श्वास दीर्घ होण्यास मदत मिळते. आता आपण सर्व मिळून हा व्यायाम करणार आहोत. सरळ ताठ उभे राहा. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात मांड्यांवर ठेवा. आता हळूहळू श्वास घेत सावकाश दोन्ही हात व पायांच्या टाचा वर उचला. पायांच्या चवड्यांवर संपूर्ण शरीराचा भार तोलून धरा आणि त्यानंतर सावकाश श्वास सोडत दोन्ही हात व पायांच्या टाचा खाली आणा. अशाच प्रकारे आपण अजून 2 आवर्तने करूया. इनहेल, एक्झेल. पुन्हा करूया. इनहेल, एक्झेल. आता आपण जो श्वसनाचा व्यायाम बघणार आहोत तो म्हणजे हस्त आत हस्त बाहेर श्वसन, हँड्स इन हँड्स आउट ब्रीदिंग. प्रथम आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. सरळ ताठ उभे राहा. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात मांड्यांवर ठेवा. प्रथम दोन्ही हात शरीराच्या पुढे काटकोनात आणा आणि दोन्ही तळहात एकमेकांना जोडा. हळूहळू श्वास घेत घेत दोन्ही हात कडेला न्या. खांद्याच्या रेषेत आणा. पूर्ण छाती फुगवा. त्यानंतर हळूहळू श्वास सोडत दोन्ही हात पूर्व स्थितीत म्हणजे शरीराच्या पुढे आणा. विश्रांती. हे पूर्ण एक आवर्तन झाले. अशाच प्रकारे आपण 3 आवर्तने करणार आहोत. पण त्याआधी आपण याचे फायदे बघूया. या व्यायामामुळे छातीचे प्रसरण चांगल्या प्रकारे होते. छातीच्या स्नायूंना चांगला ताण मिळतो आणि दीर्घ श्वसन होण्यास मदत मिळते. आता आपण सर्व मिळून हा व्यायाम करणार आहोत. सरळ ताठ उभे राहा. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात मांड्यांवर ठेवा. प्रथम दोन्ही हात शरीराच्या समोर काटकोनात आणा. दोन्ही तळहात एकमेकांना जोडा. हळूहळू श्वास घेत दोन्ही हात कडेला न्या. खांद्याच्या रेषेत आणा.
त्यानंतर हळूहळू श्वास सोडत दोन्ही हात पूर्व स्थितीत आणा. अशाच प्रकारे अजून आपण 2 आवर्तने करूया. इनहेल, एक्सेल, विश्रांती. आता आपण जो श्वसनाचा व्यायाम करणार आहोत तो म्हणजे हस्तताण श्वसन, हँड स्ट्रेच ब्रीदिंग. हा व्यायाम आपण 3 प्रकारे करणार आहोत. हस्तताण 90 अंश, हस्तताण 135 अंश आणि हस्तताण 180 अंश. तर आपण पहिला प्रकार बघूया. हस्तताण 90 अंश. प्रथम आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. सरळ ताठ उभे राहा. दोन्ही पाय जुळलेले. दोन्ही तळहात मांड्यांवर ठेवा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून दोन्ही तळहात छातीवर ठेवा. हळूहळू श्वास घेत दोन्ही हातांची बोटं तशीच ठेवून हाताला पीळ देऊन हात समोर न्या. यावेळी हातांचे तळवे बाहेरच्या बाजूला येऊ द्या. यामध्ये दोन्ही हात छातीशी 90 अंशाच्या कोनात आहेत. त्यानंतर हळूहळू श्वास सोडत हातांचे तळवे आतल्या बाजूला करत दोन्ही हात पुन्हा छातीवर ठेवा आणि शिथिलीकरणाचा अनुभव घ्या. हे पूर्ण 1 आवर्तन झाले. अशाच प्रकारे आपण 3 आवर्तने करणार आहोत. पण त्याआधी याचे फायदे बघूया. या व्यायामामुळे छातीच्या स्नायूंना चांगला ताण मिळतो, श्वसन दीर्घ होण्यास मदत मिळते आणि श्वासांप्रती जागरूकता वाढीस लागते. आता आपण सर्व मिळून हा व्यायाम करणार आहोत. सरळ ताठ उभे राहा. दोन्ही पाय जुळलेले. दोन्ही तळहात मांड्यांवर ठेवा. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून दोन्ही हात छातीवर ठेवा. सावकाश श्वास घेत दोन्ही हातांची बोटं तशीच ठेवून हाताला पीळ देऊन हात समोर न्या. हाताचे तळवे बाहेरच्या बाजूला येऊ द्या आणि नंतर सावकाश श्वास सोडत हाताचे तळवे आतल्या बाजूला करत हात पुन्हा छातीवर ठेवा. इनहेल, एक्सेल, इनहेल, एक्सेल. विश्रांती. आता आपण दुसरा प्रकार करणार आहोत. तो म्हणजे हस्तताण 135 अंश. या प्रकारामध्ये एकमेकांमध्ये गुंफलेले दोन्ही हात 135 अंशापर्यंत म्हणजे कपाळाच्या रेषेत नेणार आहोत. प्रथम आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. दोन्ही हात गुंफलेल्या अवस्थेत छातीवर. सावकाश श्वास घेत दोन्ही हातांना पीळ देत दोन्ही हात 135 अंशापर्यंत म्हणजे कपाळाच्या रेषेत न्या. हाताचे तळवे बाहेरच्या बाजूला. सावकाश श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा छातीवर ठेवा. हे पूर्ण 1 आवर्तन झाले. विश्रांती. आता आपण सर्व मिळून
हा व्यायाम करणार आहोत। या दोन्ही हात गुंफलेल्या अवस्थेत छातीवर, सावकाश श्वास घेत दोन्ही हातांना पीळ देत दोन्ही हात 135 अंशापर्यंत म्हणजे कपाळाच्या रेषेत न्या। हाताचे तळवे बाहेरच्या बाजूला येऊ द्या। त्यानंतर हळूहळू श्वास सोडत हाताचे तळवे आतल्या बाजूला करत दोन्ही हात पुन्हा छातीवर ठेवा। आपलं संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करा। आपण अशाच प्रकारे अजून 2 आवर्तने करूया। इनहेल, एक्सहेल, इनहेल, एक्सहेल, विश्रांती। आता आपण तिसरा प्रकार करणार आहोत, तो म्हणजे हस्तताण 180 अंश। या प्रकारामध्ये दोन्ही हात गुंफलेल्या अवस्थेत 180 अंशापर्यंत म्हणजे डोक्याच्या वर न्यायचे आहेत। प्रथम आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत। दोन्ही हात गुंफलेल्या अवस्थेत छातीवर, हळूहळू श्वास घेत दोन्ही हातांना पीळ देत दोन्ही हात 180 अंशापर्यंत म्हणजे डोक्याच्या वर न्या। त्यानंतर सावकाश श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा छातीवर ठेवा। हे पूर्ण 1 आवर्तन झालं। विश्रांती। याची आपण 3 आवर्तने करणार आहोत। दोन्ही हात गुंफलेल्या अवस्थेत छातीवर, हळूहळू श्वास घेत दोन्ही हातांना पीळ देत दोन्ही हात 180 अंशापर्यंत म्हणजे डोक्याच्या वर न्या। त्यानंतर सावकाश श्वास सोडत सोडत दोन्ही हात पुन्हा छातीवर ठेवा। अशाच प्रकारे अजून 2 आवर्तने करूया। इनहेल, एक्सहेल, इनहेल, एक्सहेल, विश्रांती। आता आपण जो श्वसनाचा व्यायाम करणार आहोत तो म्हणजे व्याघ्र श्वसन, टायगर ब्रीथिंग। प्रथम आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत। त्यासाठी दंडस्थिती घ्या। दोन्ही पाय ताठ व जुळलेले, दोन्ही हात ताठ करून मांड्यांपाशी जमिनीवर ठेवा। पाठीचा कणा ताठ ठेवा। त्यानंतर आपण वज्रासनात जाणार आहोत। प्रथम उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या नितंबाखाली ठेवा। नंतर डावा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या नितंबाखाली ठेवा। अशा रीतीने वज्रासनात बसा। आता दोन्ही गुडघ्यांमध्ये हाताचा पंजा आणि कोपर एवढे अंतर घ्या आणि तेवढेच अंतर पुढे, आणि अशा रीतीने दोन्ही तळहात आणि गुडघ्यांवर ओणवे व्हा। आपल्या पायांच्या चवड्यांमध्ये सुद्धा गुडघ्या इतकेच अंतर घ्या। आपले दोन्ही हात ताठ ठेवा। हाताचे पंजे, गुडघे आणि पायाचे चवडे एका सरळ रेषेत। आता हळूहळू श्वास घेत प्रथम पाठ खाली आणा आणि मग हळूहळू डोकं वर उचला। पाठीच्या कण्याला आतील बाजूने बाक द्या। त्यानंतर हळूहळू श्वास सोडत डोकं खाली आणा आणि त्याच वेळी पाठ वर न्या। पाठीच्या कण्याला बाहेरील बाजूने बाक द्या।
अशा रीतीने हे पूर्ण एक आवर्तन झाले. त्यानंतर पुन्हा वज्रासन स्थितीत या आणि नंतर हळूहळू वज्रासन सोडवा. प्रथम डावा पाय सरळ करा व नंतर उजवा पाय सरळ करा. विश्रांती. अशाच प्रकारे आपण 3 आवर्तने करणार आहोत. पण त्याआधी याचे फायदे बघूया. आपल्या फुफ्फुसांच्या स्नायूंना चांगला ताण बसून फुफ्फुसांच्या स्नायूंची लवचिकता वाढते, पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते आणि श्वसन दीर्घ होण्यास मदत होते. आता आपण सर्व मिळून हा व्यायाम करणार आहोत. प्रथम दंड स्थिती घ्या. दोन्ही पाय ताठ व जुळलेले. दोन्ही हात मांड्यांपाशी जमिनीवर ठेवा. पाठीचा कणा ताठ. प्रथम वज्रासनात जायचे आहे. उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या नितंबाखाली ठेवा. नंतर डावा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या नितंबाखाली ठेवा. अशा रीतीने वज्रासनात बसा. आता दोन्ही गुडघ्यांमध्ये हाताचा पंजा आणि कोपर एवढे अंतर घ्या आणि तेवढेच अंतर पुढे. अशा रीतीने तळहात आणि गुडघ्यांवर ओणवे व्हा. दोन्ही हात ताठ ठेवा. पायाच्या चवड्यांमध्ये गुडघ्या इतकेच अंतर ठेवा. हळूहळू श्वास घेत पाठ खाली आणा आणि डोकं हळूहळू वर उचला आणि त्यानंतर श्वास सोडत हळूहळू डोकं खाली न्या आणि त्याचबरोबर पाठ वर आणा. अशाच प्रकारे अजून आपण 2 आवर्तने करणार आहोत. इनहेल, पाठ खाली डोकं वर. एक्झेल, पाठ वर डोकं खाली. इनहेल, एक्झेल. विश्रांती. आता आपण जो श्वसनाचा व्यायाम करणार आहोत तो म्हणजे श्वान श्वसन, डॉग ब्रीदिंग. प्रथम आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. प्रथम दंड स्थिती घ्या. दोन्ही पाय ताठ व जुळलेले. दोन्ही हात मांड्यांपाशी जमिनीवर ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. आपण प्रथम वज्रासनात जाणार आहोत. उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या नितंबाखाली ठेवा. नंतर डावा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या नितंबाखाली ठेवा. अशा रीतीने वज्रासनात बसा. दोन्ही हातांचे तळवे मांड्यांच्या शेजारी ठेवा. नजर समोर. तोंड पूर्ण उघडून जीभ जमेल तेवढी तोंडाबाहेर काढा. श्वास व उच्छ्वास वेगाने व थोडा जोरात करा. पोटाचे स्नायू वेगाने आत बाहेर होतील यावर लक्ष केंद्रित करा. अर्धे मिनिट झाल्यावर थांबा आणि नंतर शशांकासनामध्ये विश्रांती घ्या आणि त्यानंतर पुन्हा वज्रासनात या आणि हळूहळू वज्रासन सोडवा. प्रथम डावा पाय आणि नंतर उजवा पाय सरळ करा. विश्रांती. अशाच प्रकारे आपण पुन्हा श्वान श्वसन करणार आहोत. पण त्याआधी हे श्वसन कोणी करू नये ते बघूया. उच्च रक्तदाब, पोटाशी निगडीत जर कोणाची शस्त्रक्रिया झाली असेल त्या व्यक्तींनी व फिट्स येणाऱ्या व्यक्तींनी हे श्वसन करू नये. आता आपण याचे फायदे बघूया. फुफ्फुसांची क्षमता वाढते. पोटातील अवयवांना चांगली मर्दन मिळते व तेथील रक्ताभिसरण सुधारते. आता आपण
सर्व मिळून हा व्यायाम करणार आहोत. प्रथम दंड स्थिती घ्या. दोन्ही पाय ताठ व जुळलेले, दोन्ही हात मांड्यांपाशी जमिनीवर ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. प्रथम आपण वज्रासनात जाणार आहोत. उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या नितंबाखाली आणा आणि डावा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या नितंबाखाली आणा. अशा रीतीने वज्रासनात बसा. दोन्ही हातांचे तळवे मांड्यांच्या शेजारी ठेवा. नजर समोर. तोंड पूर्ण उघडून जीभ जमेल तेवढी तोंडाबाहेर काढा. श्वास व उच्छ्वास वेगाने व थोडा जोरात करा. पोटाचे स्नायू वेगाने आत बाहेर होतील यावर लक्ष केंद्रित करा. अर्धे मिनिट झाल्यावर थांबा आणि नंतर शशांकासनामध्ये विश्रांती घ्या. त्यानंतर पुन्हा वज्रासनात या आणि हळूहळू वज्रासन सोडवा. प्रथम डावा पाय व नंतर उजवा पाय सरळ करा. विश्रांती. आता आपण जो श्वसनाचा व्यायाम करणार आहोत तो म्हणजे रॅपिड ब्रीदिंग. प्रथम आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. प्रथम दंड स्थिती घ्या. दोन्ही पाय ताठ व जुळलेले, दोन्ही हात मांड्यांपाशी जमिनीवर ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. प्रथम आपण वज्रासनात जाणार आहोत. उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या नितंबाखाली ठेवा. नंतर डावा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या नितंबाखाली ठेवा. अशा रीतीने वज्रासनात बसा. त्यानंतर कमरेतून पुढे खाली वाकत आपले दोन्ही हात गुडघ्यांच्या पुढे जमिनीवर ठेवा. आपली जीभ खालचे दात आणि ओठ यांच्यामध्ये ठेवत तोंडाद्वारे श्वास जलद गतीने आत बाहेर सोडा. आपल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे हा व्यायाम करा आणि नंतर शशांकासनामध्ये विश्रांती घ्या. त्यानंतर हळूहळू कमरेतून सरळ होत वज्रासनात बसा व नंतर वज्रासन सोडवा. प्रथम डावा पाय व नंतर उजवा पाय सरळ करा. विश्रांती. हा व्यायाम आपण पुन्हा करणार आहोत, पण त्याआधी याचे फायदे बघूया. छातीच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो. तसेच आपल्या चेहऱ्याच्या व गालाच्या स्नायूंना देखील चांगला व्यायाम होतो. तेथील रक्ताभिसरण सुधारते. आता आपण सर्व मिळून हा व्यायाम करणार आहोत. सुरुवातीला दंड स्थिती घ्या. दोन्ही पाय ताठ व जुळलेले, दोन्ही हात मांड्यांपाशी जमिनीवर ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. प्रथम आपण वज्रासनात जाणार आहोत. उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या नितंबाखाली ठेवा. डावा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या नितंबाखाली ठेवा. अशा रीतीने वज्रासनात बसा. त्यानंतर कमरेतून पुढे खाली वाकत आपले दोन्ही हात गुडघ्यांच्या पुढे जमिनीवर ठेवा. आपली जीभ खालचे दात आणि ओठ यांच्यामध्ये ठेवत तोंडाद्वारे श्वास जलद गतीने आत बाहेर सोडा. आपल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे हा व्यायाम करा आणि नंतर शशांकासनामध्ये विश्रांती घ्या. हळूहळू कमरेतून सरळ होत पुन्हा वज्रासनात या व वज्रासन सोडवा. प्रथम डावा पाय व नंतर उजवा पाय सरळ करा. विश्रांती. आता आपण जो श्वसनाचा व्यायाम करणार आहोत तो म्हणजे सिंह मुद्रा, लायन पोस्चर. प्रथम आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. प्रथम दंड स्थिती घ्या. दोन्ही पाय ताठ व जुळलेले, दोन्ही हात मांड्यांपाशी जमिनीवर ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. प्रथम वज्रासन घाला. उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या नितंबाखाली ठेवा.
नंतर डावा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या नितंबाखाली ठेवा. अशा रीतीने वज्रासनात बसा. आता फोर्सफुली तोंडाने श्वास बाहेर सोडा. त्याचबरोबर पूर्ण जबडा उघडा, जी पूर्ण बाहेर काढा. आपले डोळे पूर्ण उघडलेले आणि ताणलेले आणि वरच्या दिशेने न्या. दोन्ही हात कोपऱ्यात दुमडून वरच्या दिशेने न्या व दोन्ही हातांची बोटं पसरा. आपल्या संपूर्ण चेहऱ्याला ताण द्या. या सर्व क्रिया एकत्रितपणे करा. आपल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे हा व्यायाम करा. नंतर हळूहळू जीभ आत घ्या, तोंड बंद करा व आपला चेहरा पूर्व स्थितीत आणा. दोन्ही हात खाली आणा. त्यानंतर हळूहळू वज्रासन सोडवा. विश्रांती. आपण सिंह मुद्रेचा अभ्यास पुन्हा करणार आहोत, पण त्याआधी याचे फायदे बघूया. या व्यायामामुळे जिभेचे स्नायू ताणले गेल्यामुळे जिभेची लवचिकता वाढते. संपूर्ण चेहरा ताणला गेल्यामुळे तेथील रक्ताभिसरण सुधारते. रक्तदाब संतुलित राहतो. आता आपण सर्व मिळून हा व्यायाम करणार आहोत. प्रथम दंड स्थिती घ्या. दोन्ही पाय ताठ व जुळलेले. दोन्ही हात मांड्यांपाशी जमिनीवर ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. प्रथम वज्रासनात जा. उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या नितंबाखाली आणा आणि डावा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या नितंबाखाली आणा. अशा रीतीने वज्रासनात बसा. आता जोरात तोंडाने फोर्सफुली श्वास बाहेर सोडा. त्याचबरोबर पूर्ण जबडा उघडा, जी पूर्ण बाहेर काढा. आपले डोळे पूर्ण उघडलेले आणि ताणलेले व वरच्या दिशेला न्या. दोन्ही हात कोपऱ्यात दुमडून वरच्या दिशेने न्या. हाताची बोटं पूर्ण पसरा. संपूर्ण चेहऱ्याला ताण द्या. या सर्व क्रिया एकत्रितपणे करा. आपापल्या क्षमतेप्रमाणे हा व्यायाम करा. त्यानंतर हळूहळू जीभ आत घ्या, तोंड बंद करा, आपला चेहरा पूर्ववत करा आणि दोन्ही हात खाली आणा. त्यानंतर हळूहळू वज्रासन सोडवा. विश्रांती. आता आपण जो श्वसनाचा व्यायाम करणार आहोत तो म्हणजे भुजंगासन श्वसन. प्रथम आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. प्रथम विपरीत शयन स्थिती घ्या. त्यासाठी पोटावर झोपा. दोन्ही पाय ताठ व जुळलेले. हनुवटी जमिनीला टेकलेली. दोन्ही हात डोक्याकडे ताठ व एकमेकांना समांतर. आता दोन्ही हात खाली आणून कोपऱ्यात वाकवा आणि छातीच्या बरगड्यांपाशी जमिनीवर ठेवा. हातांचे कोपर अगदी शरीराच्या जवळ. आता हळूहळू श्वास घेत डोक्यापासून नाभीपर्यंतचा भाग वर उचला. पाठीच्या कण्याला बाक येऊ द्या. त्यानंतर हळूहळू श्वास सोडत डोक्यापासून नाभीपर्यंतचा भाग खाली आणा. हनुवटी जमिनीला टेकवा. विश्रांती. हे पूर्ण एक आवर्तन झाले. अशाच प्रकारे आपण 3 आवर्तने करणार आहोत, पण त्याआधी याचे फायदे बघूया. पोटाच्या व छातीच्या स्नायूंवर ताण पडून त्यांची लवचिकता वाढते व त्यामुळे श्वसन, पचन व उत्सर्जन क्रिया सुधारते. आता आपण सर्व मिळून हा व्यायाम करणार आहोत. प्रथम विपरीत शयन स्थिती घ्या. त्यासाठी पोटावर झोपा. दोन्ही पाय ताठ व जुळलेले. हनुवटी जमिनीला टेकलेली. दोन्ही हात डोक्याकडे ताठ व एकमेकांना समांतर. आता दोन्ही हात खाली आणून कोपऱ्यात वाकवा आणि छातीच्या परगड्यांपाशी जमिनीवर ठेवा. हातांचे कोपर अगदी शरीराच्या जवळ. आता हळूहळू
श्वास घेत डोक्यापासून नाभीपर्यंतचा भाग वर उचला. पाठीच्या कण्याला पाक येऊ द्या. त्यानंतर हळूहळू श्वास सोडत डोक्यापासून नाभीपर्यंतचा भाग खाली आणा. हनुवटी जमिनीला टेकवा. अशाच प्रकारे आपण अजून 2 आवर्तने करणार आहोत. विश्रांती. आता आपण जो श्वसनाचा व्यायाम करणार आहोत तो म्हणजे शलभासन श्वसन. प्रथम आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. प्रथम विपरीत शयनस्थिती घ्या. पोटावर झोपा. दोन्ही पाय ताठ व जुळलेले. हनुवटी जमिनीला टेकलेली. दोन्ही हात डोक्याकडे ताठ व एकमेकांना समांतर ठेवा. आता अंगठा आत घेत दोन्ही हातांच्या मुठी वळा आणि हात खाली आणून ओटीपोटाखाली पालथे ठेवा. सावकाश श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकविता कमरेचा खालचा भाग वर उचला आणि नंतर हळूहळू श्वास सोडत कमरेचा खालचा भाग खाली आणा. नंतर दोन्ही हात ओटीपोटाखालून काढून घ्या. विश्रांती. अशाच प्रकारे आपण 3 आवर्तने करणार आहोत. आता हे श्वसन कोणी करू नये तर मूत्रमार्गाचे विकार, हर्निया, उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी हे श्वसन करू नये. आता आपण याचे फायदे बघूया. या व्यायामामुळे नितंब, कमरेचा भाग, पोट, मांड्यांचे स्नायू व ओटीपोट यांना व्यायाम मिळतो. आता आपण सर्व मिळून हा व्यायाम करणार आहोत. प्रथम विपरीत शयनस्थिती घ्या. पोटावर झोपा. दोन्ही पाय ताठ व जुळलेले. हनुवटी जमिनीला टेकलेली. दोन्ही हात डोक्याकडे ताठ व एकमेकांना समांतर. आता अंगठा आत घेत दोन्ही हातांच्या मुठी वळा आणि दोन्ही हात खाली आणून ओटीपोटाखाली पालथे ठेवा. सावकाश श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकविता कमरेचा खालचा भाग वर उचला. नंतर हळूहळू श्वास सोडत कमरेचा खालचा भाग सावकाश खाली आणा. अशाच प्रकारे अजून 2 आवर्तने करूया. विश्रांती. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ॐ ह्रां मित्राय नमः. एकं द्वे त्रीणि चत्वारि
पंच षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। ॐ ह्रीं रवये नमः। एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। ॐ ह्रूं सूर्याय नमः। एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। ॐ ह्रीं भानवे नमः। एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। ॐ ह्रौं खगाय नमः। एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। ॐ रः पूष्णे नमः। एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। नमस्कार. विवेकानंद केंद्र ही एक अध्यात्म प्रेरित सेवा संघटना आहे आणि त्याचे मनुष्य निर्माण व राष्ट्र पुनरुत्थानाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी या देशाच्या अनेक ठिकाणी कानाकोपऱ्यातून केंद्राच्या 245 शाखा कार्यरत आहेत. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि अरुणाचल पासून अंदमान पर्यंत सर्व दूर ठिकाणी विविध ठिकाणी समाजातील विविध स्तरातील लोकांसाठी योग वर्ग, संस्कार वर्ग, स्वाध्याय वर्ग आणि केंद्र वर्गाच्या माध्यमातून केंद्र कार्य करीत आहे. अशी देशभरात 1005 ठिकाणं आहेत ज्यामधून अनेक सुविद्य नागरिक देश संघटनेसाठी निर्माण होत आहेत. केंद्र कार्यकर्मी स्वामीजींच्या निस्वार्थ सेवा, देशाबद्दल प्रेम आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान या संदेशाचा प्रसार या कार्यपद्धतीच्या माध्यमातून करीत आहेत. विवेकानंद केंद्र देशाच्या पुनरुत्थानासाठी, संघटित कार्याच्या जागरूकतेसाठी जागरूकता निर्माण करण्याचं काम करीत आहे. ही जागरूकता
सतत चालणाऱ्या अनेक उपक्रमातून आणि प्रकल्पातून दिसून येते. यातील काही उपक्रम खास करून गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या प्रकल्पांमध्ये करण्यात येत आहेत. विवेकानंद केंद्र नैसर्गिक संसाधन विकास कार्यक्रम, विवेकानंद केंद्र वैदिक व्हिजन फाउंडेशन, विवेकानंद केंद्र अरुण ज्योती, विवेकानंद केंद्र संस्कृती संस्था, विवेकानंद केंद्र वैद्यकीय इंटरनॅशनल फाउंडेशन, विवेकानंद केंद्र अरुणाचल प्रदेश ट्रस्ट, विवेकानंद केंद्र शिक्षण प्रसार विभाग, विवेकानंद केंद्र उत्कल सेवा प्रकाशन, विवेकानंद केंद्र सेवा व प्रतिष्ठान आणि विवेकानंद केंद्र प्रकाशन असे अनेक उपक्रम भारताच्या विविध राज्यात आणि प्रांतात राबवले जात आहेत. तसेच माननीय अजित डोवलजी यांच्या मार्गदर्शनाने विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन विविध देशातून अनेक युवा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मनुष्य निर्मितीचं कार्य करीत आहे. मंडळी, मला इथे सांगायला विशेष आनंद वाटतो की स्वातंत्र्योत्तर काळातील लोकसहभागातून बांधलं गेलेलं गेल्या 75 वर्षातील भारतातील एकमेव शिल्प म्हणजे विवेकानंद शिला स्मारक. हे कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारक आणि ह्या स्मारकाला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने विवेकानंद केंद्राच्या कामाची दखल देशाविदेशात संपर्क अभियानातून घेतली जात आहे. स्वामी विवेकानंदांना जशी ही शिला स्फूर्तिदायी ठरली, तशीच माननीय एकनाथजी रानड्यांनी ह्या शिला स्मारकातून स्फूर्ती घेऊन विवेकानंद केंद्राची स्थापना केली. अध्यात्माच्या पायावर उभ्या असलेल्या विराट सेवेकऱ्यात केंद्र विविध उपक्रमातून आणि प्रकल्पातून कार्यरत आहे आणि सहस्रावधी कार्यकर्ते या कार्यात नित्य सहभागी आहेत. खरं तर स्वातंत्र्योत्तर काळापासून देशाचा दुर्लक्षिलेला भाग म्हणजे पूर्वांचल. आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम आणि मणिपूर. 1976 साली एकनाथजी रानड्यांच्या दूरदृष्टीतून येथे शाळा सुरू झाल्या. आज तिथे 56 शाळांमध्ये अरुणाचल प्रदेशातील 20,000च्या पेक्षाही जास्त मुलं शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर अंदमानमध्ये 11 आणि तामिळनाडू आणि नागालँडमध्येही आपल्या शाळा आहेत. आज 34 वर्षांनी आपल्याला त्याची प्रचिती येत आहे. तेथील समाजाला भारताचा एक अविभाज्य घटक असण्याची, स्वतःचा आत्मसन्मान जागृत ठेवण्याची आणि एक उत्तम सुसंस्कृत भारतीय नागरिक असण्याची भावना आता निर्माण झाली आहे. अरुणाचलच्या ह्या शाळांमधून अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, IAS ऑफिसर्स, सरकारी अधिकारी घडले आहेत आणि हे विद्यार्थी आज केंद्राच्या आचार, विचार आणि संस्कारांनी समृद्ध होऊन त्यांच्या प्रदेशाची प्रगती, उन्नती करत आहेत. आता देशाच्या हिताचं कार्य ते तिथे करत आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले केंद्रीय मंत्री, स्पोर्ट्स मिनिस्टर किरण रिजिजू. शिक्षणाबरोबर आरोग्य सेवाही इथे पुरवल्या जात आहेत. कल्चरल सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून येथील लोकांची संस्कृती, जीवनशैली आणि भाषा टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंडळी, अरुणाचल प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर चहाचे मळे आहेत. मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी आनंदालय हा शिक्षणसाठीचा उपक्रम गेली 3 दशके चालवला जात आहे. आता त्यातली सुशिक्षित तरुण मंडळी स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने कार्यरत आहेत. वनवासी मुलांसाठी येथे वसतिगृह, देशभरात 150 बालवाड्या, वैदिक विद्या जपण्यासाठी अनौपचारिक शाळा, मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिरं, हेतुपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रेरित करणारी युवा शिबिरं इथे भरवली जातात. ऑडिओ आणि व्हिज्युअलद्वारे अनौपचारिक शिक्षण दिलं जातं. आदिवासी मुलांना हेतुपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रेरित करणारी मातृसंमेलने, आदिवासी महिलांना प्रेरित करणारी मातृसंमेलने आणि महिला जागरूकता शिबिरं इथे घेतली जातात. दीपपूजा, शिवपूजन असे अनेक उपक्रम राबवले जातात.
आसाम, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू येथे अनेक प्रशिक्षण केंद्र आहेत. सुमारे 12,000 गरीब ग्रामीण मुलांसाठी अमृता सुरभी ह्या प्रकल्पातून तेथील महिला दररोज 1 मूठ तांदूळ मुलांसाठी बाजूला काढतात. तसंच बायोगॅस, बांधकाम साहित्य, हर्बल औषधं यासारख्या नैसर्गिक स्तोत्रांच्या वापरास इथे प्रोत्साहन देण्यात येत आहे. योग्य ग्रामीण तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षण शेतकरी आणि गवंडी यांना दिलं जात आहे. पर्यावरणामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शिबिरं, कार्यशाळा घेतल्या जात आहेत. नेत्र तपासणी आणि आरोग्य आणि ऑपरेशनसह हार्ट केअर शिबिरं इथे घेतली जातात. अनेक उपक्रमांबरोबर येथे प्रकल्पही राबवले जात आहेत. यासाठी नुकतेच महाराष्ट्रात सोलापूर येथे विवेकानंद केंद्र इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे. शास्त्रानुसार अद्ययावत व्यवस्थापन तंत्र आणि भारतीय संस्कृतीत त्याचे एकीकरण याचा अभ्यास करणं, तसंच वेदांत, भगवद्गीता आणि अर्थशास्त्र इत्यादी भारतीय शास्त्राच्या संबंधित सारांवर आधारित समग्र व्यवस्थापनातील प्रशासक, व्यावसायिक आणि तरुणांसाठी अभ्यासक्रमांचं येथे पुनर्गठन केलं जाणार आहे. योगविषयक जागरूकता आणि त्याचे फायदे आणि समग्र जीवन जगण्यासाठी आणि बदलत्या जीवनशैलीत गतिशीलतेत सुसंवाद साधण्यासाठी योग मॉडेल्स इथे तयार केली जात आहेत, विकसित केली जात आहेत आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. मंडळी, तसंच नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथील पिंपळस गावामध्ये विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प हा उपक्रम गेली 25 वर्ष सातत्याने कार्यरत आहे. एक प्रशिक्षण केंद्र कन्याकुमारी इथे आहे आणि दुसरे महाराष्ट्रामध्ये पिंपळसमध्ये आहे. त्र्यंबकेश्वर हा 200 ग्रामपंचायतींनी असलेला आदिवासी तालुका आहे. येथे शिक्षण, दळणवळण आणि वैद्यकीय सुविधा यांचा पूर्ण अभाव होता आणि म्हणूनच 25 वर्षांपूर्वी केंद्राने तेथे ग्रामीण विकासाचा उपक्रम हाती घेतला आणि विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली. शैक्षणिक सेवा, आरोग्य सेवा, आरोग्य रक्षकांच्या मदतीने येथे मोफत वैद्यकीय शिबिरं घेतली जातात. तसंच बालवाडी, आनंदालय, विवेकाश्रम, 50 मुलांसाठी हॉस्टेल यामध्ये मुले आणि मुली विवेकानंद केंद्राच्या प्रथेप्रमाणे आपली दिनचर्या प्रार्थनेपासून सुरू करतात. योग, व्यायाम आणि शिक्षण यातून मुलांची जडणघडण होते आणि मनुष्य निर्मितीचं कार्य होऊन एक सुजाण नागरिक घडतो. गावातील मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ टेलरिंग, शेती, गोसेवा, पाणी व्यवस्थापन, संगणक केंद्र, मोटर मेकॅनिक, प्लंबिंग तसंच अपारंपरिक ऊर्जा प्रशिक्षणही इथे मुलांना दिलं जातं. बायोगॅस, कांडी कोळसा, सौर दिवे, कुकर इत्यादी महिलांसाठी आणि स्वयंरोजगार उपलब्ध केला जातो. मंडळी, विवेकानंद केंद्राच्या ह्या सर्व कार्यासाठी देशभरात 200 पूर्णवेळ कार्यकर्ते कार्यरत आहेत. त्यांना जीवनव्रती कार्यकर्ते असं संबोधिलं जातं. हे कार्यकर्ते आपलं सर्वस्व, संपूर्ण जीवन केंद्रासाठी देऊन केंद्राच्या माध्यमातून देशासाठी कार्यरत आहेत. सेवाव्रती कार्यकर्त्यांसाठी परिपोषक ही योजना आहे, ज्यामुळे जीवनव्रती कार्यकर्त्यांचे निवास, भोजन, प्रवास इत्यादी सर्व खर्च भागवले जातात. सोलापूर आणि नाशिक येथील समाजोपयोगी उपक्रमात आणि प्रकल्पात आपण सर्वजण सहज सहभागी होऊन विवेकानंद केंद्राच्या मनुष्य पुनरुत्थानाच्या कार्याला हातभार लावू शकता. अशा या विविध उपक्रमातून आणि प्रकल्पाच्या माध्यमातून देशाविदेशात समाजाच्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचून मॅन मेकिंग नेशन बिल्डिंगचे कार्य, स्वामी विवेकानंदांचे भारताला जगद्गुरू बनवण्याचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केंद्र सातत्याने करत आहे. आपणही या देशकार्यात सहभागी व्हा. ज्या लोकांना संघटना भावली असं वाटत असेल, त्यांनी संघटनेत काय काम केलं पाहिजे
आपलं तन मन आणि धन देऊन या कार्यात सहभागी व्हा. विवेकानंद केंद्राच्या 85 शाळा आहेत. ह्या शाळेतील अनेक मुलांना आर्थिक मदतीची, त्यांची फी, वह्या पुस्तकं यांची गरज आपण पूर्ण करू शकता. तसंच केंद्राचे जे जीवनवृत्ती कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी आपण परिपोषक योजना आहे त्यासाठी सहकार्य करू शकता आणि केंद्राच्या समाजोपयोगी विविध प्रकल्पात आपली कॉन्ट्रीब्युशन देऊन देशकार्याला हातभार लावू शकता. मंडळी, आपल्याला स्वामी विवेकानंदांचे, जगद्गुरूंचे विचार देशाच्या लांबीच्या आणि रुंदीच्या पलीकडे घेऊन जायचे आहेत. स्वामी विवेकानंद नेहमी असं म्हणत असत की तरुण सुशिक्षित युवक गावागावात जाऊन समाजासाठी, गोरगरिबांच्या उत्कर्षासाठी सेवाभावी काम करतील तेव्हाच राष्ट्र पुनरुत्थानाचे आणि मनुष्य निर्माणाचे कार्य सफल होऊन भारत देश जगद्गुरू होईल. खरं तर कुठल्याही व्यक्तीच्या कार्याला साहजिकच मर्यादा असतात. संघटनेच्या माध्यमातून आपण हे कार्य विशाल प्रमाणावर निर्माण करू शकतो आणि म्हणूनच संघटनेच्या कार्याला आपलं सहकार्य मिळावं हीच कळकळीची विनंती. चला तर मग सहभागी होऊया विवेकानंद केंद्राच्या अनेक उपक्रमांमध्ये. धन्यवाद. नमस्कार. गेल्या काही शतकांमध्ये होऊन गेलेल्या महान व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद. ते योद्धा संन्यासी होते, देशभक्त होते, उत्तम वक्ते होते आणि आयुष्यभर कर्मयोगी होते. त्यांनी त्यांच्या तरुणपणाच्या काळातला प्रत्येक क्षण देशासाठी दिला. आपल्या भारत मातेला पूर्वीचे वैभव प्राप्त व्हावे हे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांच्या सर्व आशा तरुणांवर केंद्रित झाल्या होत्या. ते म्हणत, मला लोखंडासारखे स्नायू, पोलादासारखे मज्जातंतू असणारे व वज्रासारखे कठोर मन असणारे युवक हवे आहेत. माझ्या मित्रांनो, बलवान व्हा. गीतेचा अभ्यास करण्यापेक्षा मैदानावर जाऊन फुटबॉल खेळा. त्यांचा हा संदेश आजच्या युवा पिढीसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. आजच्या या बदलत्या जीवनशैलीमध्ये गरज आहे सूर्यनमस्काराची, प्राणायाम व योगासनांची. आणि म्हणूनच आपण सर्वजण विवेकानंद केंद्राच्या या योग वर्गात सहभागी होत आहोत. योगाच्या आणि प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध सरावाने जीवनशैलीत सुधारणा होतेच, परंतु आरोग्यावरही सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. अभ्यासकाच्या चित्तवृत्तीबरोबरच त्यांच्यातील त्यागी वृत्ती, सेवाभाव आणि सामाजिक जाणीवा विकसित होतात. हेच विवेकानंदांना अपेक्षित होते. यासाठी विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग आपल्यासाठी घेऊन येत आहे योग, सूर्यनमस्कार, सर्वांसाठी प्राणायाम, डोळ्यांचे आरोग्य, योग एकात्मदर्शनावर आधारित जीवन पद्धती, पातंजल योगदर्शन यासारख्या पुस्तकांच्या संच, विनामूल्य घरपोच सेवा, तेही पुस्तकांच्या मूळ किमतीवर काही खास सवलतींसह. शारीरिक आरोग्याबरोबरच वैचारिक आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे. विवेकानंदांचे सकारात्मक विचार आजही तेवढेच प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांवर आधारित युवकांना प्रेरणा देणारे अमूल्य साहित्याचे विचारधन, युगनायक, सहस्त्रकाची हाक, आम्ही चालवू हा पुढे वारसा, प्रेरणास्त्रोत, परीक्षा देऊया हसत खेळत, कथांजली ही त्यातील काही नावे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर राष्ट्राच्या संरक्षणासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित वीरमाता अनुराधा गोरे यांच्या शौर्यकथा भाग 1, 2, 3 मधील कथा युवकांमधील राष्ट्रभक्ती जागृत करणाऱ्या आहेत. नौदल, वायुदल, भूदल यासारख्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी सज्ज असलेल्या नोकरीच्या संधीकडे ते सकारात्मक दृष्टीने पाहतील. युगनायक हे पुस्तक तर युवकांना निश्चित आकर्षित करणारे आहे, कारण केवळ 3-4 वर्षाच्या कालावधीत या पुस्तकाच्या 1,00,000 प्रती आणि त्याही जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचल्या. आपले साहित्य वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी शब्द अमृताचे हा उपक्रम मराठी प्रकाशन विभागाने सुरू केला.
अभिवाचनाची आवड असणाऱ्या किंवा ही सुप्त क्षमता ज्या युवकांमध्ये आहे त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी मराठी प्रकाशन विभाग नेहमीच उत्सुक आहे. केंद्र कार्याच्या या महान यज्ञात आपली एक समिधा या माध्यमाद्वारे आपणही अर्पण करू शकता. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग यासाठी सदैव तत्पर आहे. कृपया संपर्क साधा 9881061686 या मोबाईल नंबरवर. धन्यवाद. चला तर आता आपण कपालभाती करूयात. बोथ द नॉस्ट्रिल्स, दोन्ही नाकपुड्यांनी एकत्र. सर्वांनी एकत्र करायचं आहे. ताठ बसून घ्या, डोळे मिटलेले, संपूर्ण चेहरा रिलॅक्स. स्टार्ट करूयात. श्वास आपल्याला फक्त बाहेर सोडायचा आहे. फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा आहे. पोटाचं फ्लॅपिंग होत आहे त्यावरती लक्ष. जितकं शक्य होईल तितकंच करायचं आहे. रिलॅक्स. कुंभकाचा अनुभव. सुंदर असं कुंभक मिळत आहे आपल्याला. अल्टरनेट नॉस्ट्रिल्स म्हणजेच एका वेळी एका नाकपुडीने श्वास सोडायचा आहे, मग दुसऱ्या नाकपुडीने. कपालभातीला सुरुवात करूयात. ताठ बसून घ्यायचं आहे, डोळे मिटलेले, चेहरा पूर्णपणे रिलॅक्स. नासिका मुद्रा. सर्वात आधी डाव्या बाजूने सुरुवात करायची आहे. डाव्या बाजूने श्वास सोडायचा आहे, मग उजव्या बाजूने सुरू करूयात. पोटाच्या होणाऱ्या फ्लॅपिंगकडे लक्ष द्यायचं आहे. जितके शक्य होतील तितके करायचे आहेत. रिलॅक्स. मिळणाऱ्या कुंभकाचा आनंद घेऊयात. रिलॅक्स. भागशः श्वसन. प्राणायाम करण्यापूर्वीचा हा एक व्यायाम प्रकार आहे. श्वसन योग्य तऱ्हेने व्हावं आणि फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेचा पूर्ण उपयोग करता यावा यासाठी भागशः श्वसनाचा उपयोग होतो. याचे 3 प्रमुख भाग आहेत. 1 अधम म्हणजे पोटाने श्वसन, 2 मध्यम म्हणजे छातीने श्वसन आणि 3 आद्य म्हणजे खांद्याने श्वसन. आधी आपण अधम श्वसन म्हणजे पोटाने श्वसन कसं करायचं त्याचं प्रात्यक्षिक बघूयात. वज्रासनात ताठ बसा. हाताची चिन मुद्रा. हात मांडीवर ठेवा. खोल सावकाश श्वास घ्या. श्वास घेण्याला पूरक म्हणतात. श्वास घेत असताना पोट सावकाश बाहेर येऊ द्या. सेकंदभर रोखून धरा आणि सावकाश श्वास सोडा. पुढचा श्वास घेण्यापूर्वी 1 सेकंदभर श्वास सोडलेल्या स्थितीतच तो रोखून धरा. पोट सावकाश बाहेर आणत पूरक करा. अशी मंदपणे श्वास उच्छवासाची आवर्तनं सुरू ठेवा. अखंड नियमित श्वास. यामुळे श्वासपटल खाली येतं, फुफ्फुसामध्ये पोकळी निर्माण होते आणि हवा फुफ्फुसामध्ये प्रवेश करते. आता मध्यम म्हणजे छातीने श्वसन. वज्रासनातच बसून चिन्मय मुद्रा करायची आहे. पोटाऐवजी छाती भरपूर पण सावकाश फुगवा. रेचक करताना म्हणजे श्वास सोडताना सावकाश आकुंचित करा.
या प्रकारच्या श्वसनाने फुफ्फुसांच्या मधल्या भागात हवा प्रवेश करते. आता आद्य म्हणजे खांद्याने श्वसन करायचं आहे. वज्रासनात ताठ बसा, आदी मुद्रा करा. पूरक करताना खांदे सावकाश पुढून वर घ्या. 1 सेकंदवर श्वास रोखून धरा. रेचक करताना मागून खाली आणा. खांदे वर उचलल्यामुळे फुफ्फुसांच्या वरच्या भागात पोकळी निर्माण होते आणि श्वासाने घेतलेली हवा त्या भागात शिरते. अधम, मध्यम आणि आद्य या तिन्ही प्रकारच्या श्वसनांचे एकत्रीकरण म्हणजे योगिक श्वसन. या वेळेला ब्रह्ममुद्रा केली जाते. ब्रह्ममुद्रा या वेळेला प्रथम पोट, मग छाती आणि शेवटी खांद्याने श्वास घ्यायचा आणि उच्छवासाच्या वेळेला क्रमाक्रमाने अवयव आकुंचित करायचे. कोणत्याही प्रकारचा ताण न येऊ देता, चेहरा न आवळता मंद नियमित श्वसन करा. या श्वसनांनी फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये हे अत्यंत उपयुक्त असं श्वसनाचा व्यायाम प्रकार हा आहे. धन्यवाद. आज जाणून घेतलेली ती साहित्य सेवा ऐकून आपण कोणते मासिक लावावे, कोणती पुस्तके आपल्याकडे असावीत ह्याची सविस्तर माहिती हवी असेल तर जरूर संपर्क करा. चला तर मग उद्या भेटूयात याच वेळी आपल्या ह्या योग सत्रात. आजच्या सत्राची सांगता आपण प्रार्थनेने करूयात. धन्यवाद. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.